सुस्वागतम. आज महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक माननीय चव्हाण सर हे आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सन्माननीय श्री व्ही इतवारे सर, श्री आर के पवार सर, श्री एस पी चव्हाण सर, श्री ए व्ही तायडे सर, श्री ए इंगळे सर हे आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रांना सर्वांना माझा नमस्कार. आज सर्वजण आपण येथे महात्मा गांधी जयंती निमित्त जमलो आहोत. तर मी काही तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐका. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये झाला. गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद. आजच्या कामाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग, माझे बालमित्रांनो, मी तुम्हाला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जमलो आहोत. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबरमध्ये गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते. 1906 मध्ये शासनाने एका आदेशाने कृष्णनामी यांना बाळपणाने सक्तीचे केले होते. त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती. यानंतर अनिकेत सपकाळा आपले मनोगत व्यक्त करेल अशी त्याला विनंती करतो. सन्मान्य व व्यासपीठ वंदन व गुरुजन व येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो, आज मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. तुम्ही ते शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. महात्मा गांधी म्हणजे भारतातील स्वातंत्र्य व लढवयीतील कर्मगार व आणि थोर नेता व महात्मा गांधी यांचा जन्म गुजरात राज्यातील व पोरबंदर येथे झाला. मोहनदास व करमचंद गांधी हे त्यांचे पूर्ण नाव. धन्यवाद अनिकेत. यानंतर गजानन सोनवणे आपले मनोगत व्यक्त करेल अशी मी त्याला विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोत्सव सभी छात्रों साथी एवं स्कूल के समस्त कर्मचारी वर्ग और मेरे विद्यार्थी भाई बहन, आज के हमारे भारत देश में कई महान आदर्श नेता पैदा हुए हैं, मगर उनमें से एक थे महात्मा गांधी जी का जन्म 2 अक्टूबर 1869 को पोरबंदर में हुआ. धन्यवाद गजानन. यानंतर ओम धनेश्वर आपले मनोगत व्यक्त करेल अशी मी त्याला विनंती करतो. आजचे अध्यक्ष व गुरुजन वर्ग येथे बसलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला महात्मा गांधी यांच्याबद्दल थोडे शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकावे. आज 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी यांची जयंती. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 गुजरातमध्ये राज्यातील पोरबंदर येथे झाला व त्याचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. सामान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग येथे जमलेले माझ्या बालमित्रांनो, मी तुम्हाला जे काही 2 शब्द सांगणार आहे
ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे माझी नम्र विनंती. महात्मा गांधी या म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कर्तवणारे आणि थोर नेता. महात्मा गांधी यांचा जन्म गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. मोहनदास करमचारी गांधी हे यांचे पूर्ण नाव. धन्यवाद मयूर. यानंतर मयूर मस्के आपले मनोगत व्यक्त करेल असून त्याला विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ व वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेले माझ्या मित्रांनो, आज मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. महात्मा गांधी म्हणजे भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील कर्तबगार आणि थोर नेता. महात्मा गांधी यांचा जन्म गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे पूर्ण नाव. 2 ऑक्टोबर 1869. आज यांचा जन्मदिवस. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग, माझ्या बालमित्रांनो, आज मी काय तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकायचे. महात्मा गांधी यांचा जन्म गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव. तर आपले मनोगत व्यक्त करेल. आपले मनोगत व्यक्त करेल असून त्याला विनंती करतो. माझे अध्यक्ष व गुरुजन वर्ग येथे जमले माझे मित्रांनो, आज मी तुम्हाला काय महात्मा गांधी निमित्त 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे ही माझी नम्र विनंती. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1800. आज मी तुम्हाला 2 काही सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वातंत्र्य झाला. अनेक नेत्यांनी आपापल्या मानाने देशासाठी योगदान दिले. त्यात